सांगाल दादा, कामगारांनी जे काम बंद आंदोलन केले त्याबद्दल काय? कसं गेल्या वर्षापासून आम्ही प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करत आहे की हे जे आमचे कर्मचारी आहेत हे कोणी श्रीमंत नाहीत, तर त्यांना दर महिन्याला वेळेवर पगार झाला तर ते मुलांची शाळेची फी भरतात, घर भाडं भरतात, EMI असतं, EMI जातो. कारण हे दरवर्षी दर महिन्याला 30 तारीख उलटून गेल्यानंतर ह्या कामाच्या कर्मचाऱ्यांचा पगार येतो. मागच्या वेळेला असं आम्ही आंदोलन केलं, त्यावेळेला अतुल पाटील साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की बाबा महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आम्ही पगार करू. त्याच्यानंतर त्यांनी जे पत्र दिलं ते त्या पत्राला जागे राहिले की व्यवस्थित 6 महिने व्यवस्थित पगार यायला लागला. त्याच्यानंतर आमचे कोकरे साहेब आले. कोकरे साहेब आल्यानंतर परत आमच्या घनकचरा विभागाचा बट्ट्याबोळ झाला की 1 महिना असं नाही की आम्ही पत्रव्यवहार करत नाही तिथं, की दर महिन्याला हे लोक मुद्दामून करतात का ह्या कॉन्ट्रॅक्टरवर यांचा अंकुश नाही हे त्यांनाच माहिती आहे. कारण मी कॉन्ट्रॅक्टरला फोन केला की बाबा तू पेमेंट का करत नाही, तर कॉन्ट्रॅक्टर साहेब बोलता आमचे जवळजवळ 2-2.5 कोटी बोलतो माझे बिल बाकी आहे. त्यामुळे आता आम्ही बोल माझी लढाई महापालिकेची, कॉन्ट्रॅक्टरला बिल मिळो न मिळो पण आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना पगार हा वेळेवर मिळाला पाहिजे. जर आज नुसतंच घनकचरा विभाग नाही, आमचे KDMTवाले आहेत ते सुद्धा संपावर आहेत. आम्ही बेमुदत याच्यावर गेलेलो आहे, सुट्टीवर गेलेलो आहे, सामूहिक सुट्टीवर गेलेलो आहे की बाबा जर आम्ही काम करून सुद्धा आम्हाला पेमेंट मिळत नाही, त्यामुळे आम्ही मग सामूहिक सुट्टीवर जाऊ. एकूण किती कर्मचारी आहेत संपावर जाणारे? 400 ते 450 कर्मचारी आज संपावर नाही, काम बंद सामूहिक सुट्टीवर आम्ही गेलेलो आहे. काम करून सुद्धा आम्हाला पगार मिळत नाही, तर मग त्यापेक्षा सामूहिक सुट्टीवर जाऊ आपण. म्हणून जोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही, जोपर्यंत आमच्या KDMTचे पगार सुरळीतपणे वेळेवर जी तारीख देईल त्या तारखेला होणार नाही किंवा आमचे घनकचरा विभागाचे वेळेवर पगार झाला नाही तर आम्ही पुन्हा हाच पायंडा आम्ही सतत चालू ठेवू. मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आवाहन करतोय की ह्या गोरगरीब जनतेवर, ह्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नका, कारण त्यांनाही पोट आहे. जसं तुम्हाला दर महिन्याला वेळेवर पगार मिळतो तसाही ह्या लोकांना वेळेवर पगार मिळाला पाहिजे, नाहीतर हे आमचं सामूहिक सुट्टी हे कायमस्वरूपी राहील.